हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे अजून काही इम्पॉर्टंट एमसीक्यू डिस्कस करणार आहे. आपला आज क्लास नंबर किंवा टेस्ट नंबर 4 आहे. ओके, ऑलरेडी आपण 3 क्लासेस जे आहेत तर ते आपण याच्यावर कंडक्ट केलेत. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचे असे व्हेरियस क्लासेस आणि भरपूर सर्व इम्पॉर्टंट एमसीक्यू तुम्हाला आपल्या या सिरीजमधून भेटणार आहेत. त्यामुळे जे आपण विद्यार्थ्यांनी अजून आधीचे लेक्चर बघितले नसतील तर ते आधीचे लेक्चर्स बघा मित्रांनो, कारण की ते लेक्चर जर बघितले तुमच्या त्या टॉपिक वरती कन्सेप्ट क्लॅरिटी जर झाली तर आजचे जे आपण नवीन जे एमसीक्यू बघणार आहेत तर ते सर्व तुम्हाला इझी वाटतील आणि कन्सेप्ट तुमच्या परत नवीन एकदा जर बघितलं तर जे ऑलरेडी टॉपिक झाले तर त्याची परत एकदा रिव्हिजन तुमची याच्यामधून होणार आहे. ओके, तर आधीचे जे लेक्चर्स आहेत सर्वच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जातील. तिथून तुम्ही पहिले ज्या सर्व टेस्ट आहेत तर त्या सर्व क्लिअर करा. 3 लेक्चर झालेले आहेत ते सर्व क्लिअर करा, मग नंतर इथून पुढे तुम्ही ती सिरीज आहे तर ती कंटिन्यू ठेवा. ओके, तर आपला पहिला एमसीक्यू आहे बघा, लास्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसेस. ओके, आता नर्सिंग प्रोसेसवर काल आपण पहिली स्टेप कोणती आहे तर ते आपण बघितलं. तर सर्व मी तुम्हाला स्टेप आणि त्याची मिनिंग एक्सप्लेन करून सांगितले आहे. ओके, आता नर्सिंग प्रोसेसमध्ये सर्वात पहिली जी स्टेप आहे तर ते असेसमेंट असते, ज्यामध्ये आपण पेशंट कडून सब्जेक्टिव्ह डाटा कलेक्ट करतो आणि आपण जे एक्झामिनेशन करतो तर तो असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा. त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिसमध्ये त्याला ऍक्च्युअली काय झाले तर त्याचा आपण एक फॉर्मल स्टेटमेंट फॉर्म करतो, त्याला आपण नर्सिंग डायग्नोसिस म्हणतो. आउटकम मध्ये आपल्याला काय रिझल्ट पाहिजे तर ते आपण कन्सिडर करतो आणि इव्हॅल्युएशन ही जी स्टेप आहे तर इव्हॅल्युएशन ही लास्ट स्टेप आहे. ओके, टोटल किती स्टेप असतात नर्सिंग प्रोसेसमध्ये? 5 स्टेप्स असतात. त्यामध्ये असेसमेंट आहे पहिली स्टेप, त्यानंतर दुसरी स्टेप आपली नर्सिंग डायग्नोसिस असते, त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण प्लॅनिंग करतो, चौथ्या स्टेपमध्ये आपण इम्प्लिमेंट म्हणजे ऍक्च्युअल केअर प्रोव्हाइड करतो आणि 5व्या स्टेपमध्ये आपण बघतो की आपण दिलेल्या केअरचा पेशंटवर किती इफेक्ट पडलाय. ओके, त्याला आपण काय म्हणतो? इव्हॅल्युएशन असं म्हणत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट टाइम शिकू बघा, यूज आयव्ही सेट कोणत्या आपण कलरच्या बॅगमध्ये डिस्कार्ड करतो. आता आयव्ही सेट आणि बीटी सेट मध्ये तुम्हाला डिफरन्स समजला पाहिजे. ओके, आयव्ही सेट म्हणजे काय? जिथे तुम्ही आयव्ही फ्लुइड किंवा सलाईन लावता ती जी नळी आहे त्याला आपण काय म्हणतो? आयव्ही सेट असं म्हणतो. आणि ज्या नळीने आपण पेशंटला ब्लड देतो किंवा ब्लड रिलेटेड सर्व प्रोडक्ट देतो, एफएफपी असेल, प्लाझ्मा असेल, ओके, त्यानंतर आपले पीसीबी वगैरे असेल तर ते सर्व जे आपण देतो त्याला आपण काय म्हणतो? बीटी सेट असं म्हणतो. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन सेट त्याला आपण काय म्हणतो? बीटी सेट. आणि आयव्ही सेट म्हणजे काय? की इंट्राव्हेनस सेट. ओके, इंट्राव्हेनस इन्फ्युजन सेट आणि बीटी सेट. तर हा जो आयव्ही सेट जो आहे तर हा रबर मटेरियल असतो. बीटी सेट पण रबर मटेरियल असतं, बट आयव्ही सेट जो आहे तर त्यामध्ये मेडिसिन वगैरे असतात आणि ते आपण कधी कधी पूर्ण एम्प्टी करतो आणि त्याला आपण रेड कलरच्या बॅगमध्ये डिस्कार्ड करत असतो. कारण की रेड कलरच्या बॅगमध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केले की सर्व प्लास्टिक मटेरियल आणि सर्व रबरचं जे मटेरियल आहे तर ते आपण रेड कलरच्या बॅगेमध्ये टाकतो आणि रेड कलरच्या बॅगेमधलं जे पण काही मटेरियल असेल तर ते सर्व डिसइन्फेक्ट होऊन ते परत आपल्याला रिसायकल करता येतं. बट येलो कलर मधलं जे मटेरियल असतं ते डायरेक्टली आपण बर्न करून टाकतो. येलो कलर मध्ये मेनली आपण अॅनाटॉमिकल वेस्ट डिस्कार्ड करत असतो आणि आपलं जे ब्लड आहे तर ते पण एक टाईपचं अॅनाटॉमिकल वेस्ट आहे. म्हणून आपण ब्लड लागलेलं जे ब्लड बँक असतं किंवा आपली जी ब्लडची बॅग आहे तर ती उरलेली ब्लड बॅग आणि आपला जो बीटी सेट आहे तर ते आपण येलो मध्ये डिस्कार्ड करतो. हा जो ब्लड बॅग आणि बीटी सेटचा आहे तर हा मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यावरती भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, त्यामुळे तुमचे मार्क्स कमी करण्यासाठी अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, तर यूज आयव्ही सेट जो आहे तर तो येलो कलर मध्ये नाही टाकायचा आहे तर तो आपल्याला रेड मध्ये टाकायचा आहे. बट इथे जर तुम्हाला बीटी सेट जर विचारला तर तो तुमचा येलो कलर मध्ये जाणार. ओके, त्यानंतर पिंक कलरची बँक आपल्या बॅग आहे तर ते आपल्या बीएमडब्ल्यूच्या कलर कोड मध्येच नाहीये. आणि ब्लू कलरचे असते तर ब्लू कलर मध्ये आपण काल डिस्कस केलं की त्याच्यामध्ये आपण जे पण काही ग्लास मटेरियल असतात, ओके, तर ते सर्व ग्लासवरच आपण ब्लू मध्ये टाकतो, ज्याच्यामध्ये आपले व्हायल्स असतील, अँपुल्स असतील, त्यानंतर काचेच्या सिरिंज असतील तर सर्व आपण ब्लू कलर मध्ये टाकत असतो. त्यानंतर ब्लेड्स पण आहेत तर ब्लेड्स पण आपण ब्लू कलर मध्ये टाकू शकतो. त्यानंतर त्यानंतर नेक्स्ट बघा, आता ऑन्कोलॉजी इज रिलेटेड टू द डॅश डॅश. ओके, आता हा जो ऑन्कोलॉजी सब्जेक्ट आहे तर ऑन्कोलॉजी सब्जेक्ट मध्ये कशाचा स्टडी केला जातो? हार्ट डिसीज जो आहे तर ते आपण कार्डिओलॉजी अंडर स्टडी करत असतो. त्यानंतर किडनी डिसीज नेफ्रोलॉजी अंडर स्टडी करत असतो. कॅन्सरचा स्टडी आपण ऑन्कोलॉजी अंडर करत असतो. ओके, त्यानंतर एड्सचा स्टडी आपण व्हायरोलॉजी अंडर करतो, ज्यामध्ये एड्सचा जो व्हायरस आहे, ओके, एचआयव्हीचा स्टडी व्हायरोलॉजी अंडर केला जातो. ओके, तर हे जे सायंटिफिकल ज्या टर्म्स आहेत, ओके, तर याच्यावरती ऑलरेडी एमसीक्यू तुम्हाला विचारून झालेले आहेत आणि भरपूर चान्सेस आहेत की असे सेम टू सेम एमसीक्यू तुम्हाला मित्रांनो एक्झाम मध्ये परत फायनल मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, 2025चा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये या सायंटिफिकल टर्म रिलेटेड आय थिंक सेकंड शिफ्ट की पहिल्या शिफ्ट मध्ये एमसीक्यू विचारले गेलेले आहेत. आता हा इम्पॉर्टंट एमसीक्यू बघा सीपीआर वर. ओके, सीपीआरचा टॉपिक आहे आपण आपल्या बॅच मध्ये कंप्लीट केलेला आहे नर्सिंग ऍप्टिट्यूडच्या. ओके, व्हेन नर्स हॅव गिवन सीपीआर टू अ पेशंट विथ कार्डियक अरेस्ट. ओके, एका पेशंटला कार्डियक अरेस्ट आहे, त्यानंतर त्या पेशंटला काय द्यायचं आहे? सीपीआर. सीपीआर म्हणजे काय? कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. विच पल्स शी हॅव ऍसेस. ओके, तर नर्सनी कोणती पल्स आहे तर ती ऍसेस केली पाहिजे. ओके, आता पूर्ण सिनारिओ समजून घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोडनी चालले, एखादा ऍक्सिडेंट झालाय किंवा कोणाला इलेक्ट्रिकल करंट लागलाय आणि तो पेशंट डायरेक्टली सडन कार्डियक अरेस्ट मध्ये गेलाय. ओके, आता कार्डियक अरेस्ट मध्ये गेल्यानंतर त्याला जर आपल्याला रिवर्ड बॅक जर करायचं जर असेल तर आपल्याकडे लगेच तिथं हॉस्पिटल नसणार आहे, लगेच आपल्याकडे अँब्युलन्स नसणार आहे आणि 4 मिनिटापर्यंत जर आपलं जे ब्रेन आहे तर ब्रेनला जर ब्लड जर पोहोचलं नाही तर तो पेशंट अनकॉन्शियस होऊन त्याची डेथ होऊ शकते, ब्रेन डेथ पेशंट होऊ शकते.
ओके. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की पेशंटचं जे ब्रेन आहे तर ते ब्रेनला आपल्याला सर्क्युलेशन प्रोव्हाईड झालं पाहिजे आणि पेशंटला व्हेंटिलेशन पण झालं पाहिजे. म्हणून आपण काय करतो की सीपीआर देतो. सीपीआर म्हणजे काय? कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. याचा लॉंग फॉर्म पण वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कार्डिओ म्हणजे हार्ट, पल्मोनरी म्हणजे काय? लंग्स आणि रिसक्सिटेशन म्हणजे काय? की त्याला रेस्क्यू करणे. ओके. तर पेशंटच्या हार्टला आणि लंग्सला रेस्क्यू करणे म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. यामध्ये आपण पेशंटची जी चेस्ट आहे तर ती चेस्ट आपण प्रेस करत असतो आणि त्यानंतर आपण पेशंटला माउथ टू माउथ ब्रीथिंग पण देत असतो आणि जर हॉस्पिटलमध्ये जर असेल तर मग आपण आंबू बॅग वगैरे यूज करतो किंवा पेशंटला इंट्युबेट करत असतो. ओके. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला हार्ट चालू आहे की बंद आहे हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पेशंटचे जे पल्स आहे तर ते पल्स असेस करावं लागतं. ओके. तर खालीलपैकी कोणती पल्सची साईज जी आहे तर ती तुम्ही कॉमनली असेस करता. तर आपल्या हार्ट जवळची सगळ्यात जी आहे तर ती कॅरोटिड पल्स आहे. ओके. पूर्ण हार्टवर जे असेल तर तिला आपण अपिकल पल्स म्हणतो. अपिकल पल्समध्ये आपण डायरेक्ट आपली जी चेस्ट आहे तर चेस्टवरती आपण पल्स घेतो त्याला अपिकल पल्स आपण म्हणतो. त्यानंतर रेडियल पल्स. रेडियल पल्स इकडे तुम्ही बायोलॉजीमध्ये बघितलं असेल. ही जी आपली अंगठ्याजवळची जी पल्स आहे तिला आपण रेडियल पल्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झिलरी पल्स. ओके. एक्झिलरी पल्स आपला जो एक्झिला आहे तर एक्झिलाच्या अंडर तुम्ही जर हात जर लावला तर तुम्हाला कळेल तिथे एक्झिलरी पल्स असते आणि कॅरोटिड पल्स जे आहे तर ते आपल्या इकडे नेकला असते. ओके. आपली ही जी आपला हा जो ट्रकिया आहे तर ट्रकियाला थोडं साईडला जर प्रेस जर केलं तर त्यामध्ये कॅरोटिड पल्स तुम्हाला लागेल. ओके. त्यानंतर कॅरोटिड पल्स ज्यावेळेस आपण चेक करत असतो तर 5 ते 10 सेकंदापर्यंत आपण पल्स आहे का नाही तर ते चेक करतो आणि त्यानंतर अजून पण व्हेरियस टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला पल्स या टॉपिकवरती विचारले जाऊ शकतात. नॉर्मल पल्स किती असतात तर ते विचारले जाऊ शकतात. ओके. तर 60 ते 100 पर्यंत नॉर्मल पल्स असतात आणि आपण इन एव्हरेज जर बघितलं तर बुकमध्ये आपण थेरॉटिकली किती बघतो 72 पल्स. ओके. हा आपला नॉर्मल बीट्स आहे. त्यानंतर 100 पेक्षा जास्त जर झाली तर त्याला टॅकिकार्डिया म्हणतो. आपण ऑलरेडी हा एमसीक्यू डिस्कस केलाय. त्यानंतर 60 पेक्षा कमी जर गेले तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. तो पण आपण एमसीक्यू डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा बीएमआय स्टँड फॉर. ओके. बीएमआय म्हणजे काय? याचा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलाय. बॉडी मास इंडेक्स. ओके. तर बॉडी मास इंडेक्स आणि बीएमआर ओके बेसल मेटाबॉलिक रेट आणि बॉडी मास इंडेक्स या दोन्हीवरती पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर बॉडी मास इंडेक्स आहे का याच्यामध्ये बघा तरी ते 2 नंबरलाच आहे बघा. हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ओके. तर आपल्या बॉडीची जी हाईट आणि वेट जे आहे तर त्याच्यावरती याचं कॅल्क्युलेशन असतं. तुम्हाला बीएमआयचा फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो. ओके. बीएमआयचा फॉर्म्युला जर विचारला तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे? आपले जे वेट आहे तर वेट इन केजी डिवायडेड बाय हाईट इन सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि 18.5च्या खाली जर असेल तर त्याला आपण अंडरवेट कन्सिडर करतो. त्यानंतर 18 ते 24 पर्यंत जर असेल तर त्याला आपण नॉर्मल कन्सिडर करतो. त्यानंतर 24.9 पर्यंत नॉर्मल आहे. त्यानंतर 25च्या अबोव्ह जर असेल तर त्याला आपण ओव्हरवेट कन्सिडर करतो. त्यानंतर 30च्या पुढे जर असेल तर त्याला आपण ओबेस या क्रायटेरियामध्ये ठेवत असतो. ओके. तर हे जे बीएमआयचे जे व्हेरियस नंबर्स आहेत तर ते ध्यानात ठेवा. याच्यावरती तुम्हाला नंबरवरती क्वेश्चन नाही विचारला जाणार बट नॉर्मल बीएमआय किती असतो 18 ते 24 एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर आता डॅश डॅश इज द फुल फॉर्म ऑफ बीएमडब्ल्यू. ओके. बीएमडब्ल्यूचं तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला आहे. तर बीएमडब्ल्यू म्हणजे काय? बायोमेडिकल वेस्ट. इथे बी नंबरला आपलं राईट ऑप्शन आहे बघा. बीएमडब्ल्यू. बीएमडब्ल्यू मध्ये कोणते कोणते कलर्स येतात मित्रांनो तर ते आता आपण थोडक्यात इथे डिस्कस करू. ओके. इकडे आपण एक टेक्स्ट बॉक्स घेऊ. ओके. तर आपला जो पहिला जो कलर आहे बीएमडब्ल्यूचा तर त्यामध्ये आपण बघू येलो. ओके. आता हे जे येलो जो कलर आहे तर येलो कलर मध्ये आपण काय करतो? एनाटॉमिकल वेस्ट. ओके. एनाटॉमिकल वेस्ट प्लस ड्रेसिंग मटेरियल जे तुम्हाला कॉमनली विचारला जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला जखम झाली आणि तिथे ड्रेसिंग केलेली आहे. तुम्ही ती ड्रेसिंग रिमूव्ह केली तर त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये काय करणार ते सर्व ड्रेसिंगचं सर्व जे मटेरियल आहे तर ते आपण येलो कलरच्या बॅगमध्ये टाकणार. त्यानंतर सेकंड कलरची जी बॅग असते ती असते मित्रांनो आपली रेड. ओके. आता ही जी रेड कलरची जी बॅग आहे तर रेड कलरच्या बॅगमध्ये आपण काय करतो सर्व रबर मटेरियल. ओके. रबर त्यानंतर प्लास्टिक सर्व जे आहे आणि जे रिसायकल ओके जे मटेरियल रिसायकल करू शकतो आपण. ओके. रिसायकल होणारं जे मटेरियल आहे तर ते आपण सर्व कशामध्ये टाकतो? रेड कलरमध्ये टाकत असतो. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जे 3 नंबरचा जो कलर आहे त्यामध्ये आपण बघणार मित्रांनो ब्लू. ओके. आता ब्लू जो कलर आहे तर ब्लू कलरमध्ये आपण काय करतो? ग्लासवेअर. ओके. आता ग्लासवेअर जे आहे तर ग्लासवेअर्समध्ये काय येतात? अँपूल्स आणि व्हाईल्स. ओके. ग्लासवेअरमध्ये अँपूल्स आणि व्हाईल्स येत असतात. त्यानंतर अजून कोणता कलर राहिला मित्रांनो? एक असतो व्हाईट कलर. ओके. तर आता व्हाईट कलरलाच आपण काय म्हणतो? व्हाईट कलरला आपण काय म्हणतो? पीपीसी असं म्हणतो. पीपीसी म्हणजे काय? पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके. पंक्चर प्रूफ ओके. पंक्चर प्रूफ कंटेनर आणि आता हे जे पंक्चर प्रूफ कंटेनर जे आहे तर याच्यामध्ये आपण मेनली काय टाकत असतो? निडल जे आहे तर ते निडल्स आपण टाकत असतो. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आपल्या जे सिरिंज आहे तर सिरिंज कशामध्ये टाकतो? ओके. सिरिंज पण रबरच्या किंवा प्लास्टिकच्या बनलेल्या असतात तर ते आपण रेडमध्ये टाकतो. ओके. सिरिंज. त्यानंतर ग्लोव्हज पण आपले रेडमध्ये जातात. ओके. ग्लोव्हज.
त्यानंतर अजून एक कलर आहे मित्रांनो ग्रीन. ओके, 5 नंबरचा कलर कोणता आहे? ग्रीन. आता ग्रीन कलर मध्ये आपण काय करतो, सर्व जे डोमेस्टिक मटेरियल आहे, डोमेस्टिक वेस्ट किंवा ब्लॅक कलरची पण बॅग कधी कधी असते, तर तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन आणि ब्लॅक हे सर्व आपल्या डोमेस्टिक मटेरियलसाठी वापरले जातात. डोमेस्टिक मटेरियल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपले पेपर्स आहेत, त्यानंतर उरलेला टिफिन आहे. ओके, टिफिन मधले म्हणजे जेवणाचे जे पदार्थ आहेत, ओके, सर्व मील, ओके, हे सर्व आपण कशामध्ये टाकतो? ग्रीन कलर मध्ये टाकतो. ओके, तर हा जो चार्ट आहे मित्रांनो, हा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट आहे. ओके, सर्वांनी ध्यानात ठेवायचा आहे हा जो चार्ट आहे. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट बघा. ओके, येलो कलर, त्यानंतर रेड कलर, ब्लू कलर, व्हाईट कलर आणि ग्रीन कलर. ओके, हा याला आपण इथे एक, ओके, याचा तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि रीड करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो. प्रिव्हियस इयर मध्ये पण विचारलेला आहे, परत एकदा विचारला पण जाऊ शकतो. ओके, त्यानंतर आता 7 नंबरचा एमसीक्यू बघा. ॲन अनकॉन्शियस पेशंट. ओके, एक अनकॉन्शियस पेशंट आहे. क्वेश्चन तुम्हाला प्रॉपरली रीड करायचा आहे मित्रांनो. बघा, अॅन अनकॉन्शियस पेशंट म्हणजे काय? कोमा मधला पेशंट. क्लायंट इज ऍडमिटेड इन टू द आयसीयू. आयसीयू मध्ये ऍडमिटेड, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लूड इन हिज केअर. ओके, तर तुम्ही त्याची काळजी घेतायत ऍज अ नर्स म्हणून, तर तुम्ही खालीपैकी कोणती जी गोष्ट आहे तर ती करणार नाही. त्याला तुम्ही फॉलोअर्स पोझिशन फॉर व्हेंटिलेशन, येस, फॉलोअर पोझिशन आपण देणार. सुपाईन जर ठेवला तर तो ऍस्पिरेट मारू शकतो. त्यानंतर चेंजिंग पोझिशन फॉर एव्हरी 2 hours एक इम्पॉर्टंट आहे. ओके, आपल्याला काय करायचंय? बेड सोर प्रिव्हेन्शन करण्यासाठी प्रत्येक 2 तासाला काय करायचे? त्याची पोझिशन चेंज करायची. त्यानंतर मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन बाय डॉक्टर ऑर्डर. ओके, डॉक्टरने सांगितलं त्याला अँटीबायोटिक द्या, आपण अँटीबायोटिक देणार. ओके, जसे मेडिकेशन डॉक्टर सांगतील तर ते आपण देणार. बट आस्किंग फॉर मील. ओके, तो पेशंट ऑलरेडी अनकॉन्शियस आहे. इथे बघा काय दिलंय, अनकॉन्शियस पेशंट आहे. जो पेशंट ऑलरेडी अनकॉन्शियस आहे, तर तुम्ही त्याला जेवण करायचं का तुम्हाला भूक लागली हे तुम्ही विचारलं, म्हणजे तुम्ही विचारू नाही शकत. ओके, त्या पेशंटला डायरेक्ट काय चालू असणार आहे? एकदा त्याला आरटी फीड असेल किंवा मग तो पेशंट डायरेक्ट टीपीएन वर असेल किंवा मग सलाईनवरती तो जिवंत असेल. ओके, तर त्या पेशंटला आपण डायरेक्टली मील विचारू नाही शकत. ओके, हा थोडा तुमचा जनरल ऍटिट्यूडचा क्वेश्चन आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द नर्सिंग. खालीपैकी कोणती गोष्ट ही नर्सिंग मध्ये इन्क्लूड होत नाही? हेल्थ एज्युकेशन, जे पेशंटला एज्युकेट करणे आपलं काम असतं. त्यानंतर होम व्हिजिट, पेशंटला घरी जाऊन केअर देणे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचं काम आहे. त्यानंतर मेडिसिन ऍडमिनिस्ट्रेशन हे आपलं प्रिन्सिपल फंक्शन आहे. बट टेकिंग मनी फ्रॉम पेशंट. ओके, हा तुमच्या इथिकल प्रिन्सिपल मधला क्वेश्चन आहे. ओके, तुम्ही म्हणले एखाद्या पेशंटला, चला काका मी तुम्हाला सलाईन लावलं, काढा तुम्ही 100 रुपये, मी तुम्हाला इंजेक्शन दिलं, काढा तुम्ही 200 रुपये. ओके, आपल्याला हा पैसे मागण्याचा अधिकार नाही. ओके, आपल्याला हॉस्पिटलची सॅलरी देईन त्याच्यातच आपलं सर्व खर्च पाणी. ओके, पेशंट कडून पैसे घेणे तर हे अनइथिकल आहे नर्सिंग प्रॅक्टिसमध्ये. तर टेकिंग मनी फ्रॉम पेशंट हे नर्सिंग मध्ये इन्क्लुडेड नाही. ओके, हे अगेन्स्ट आहे आपल्या इथिकल प्रिन्सिपलच्या. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता सीपीआर स्टँड फॉर्म. ओके, सीपीआरचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलाय, तर कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. ओके, आहे का याच्यामध्ये? हे बघा इथं, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. कार्डिओ म्हणजे हर्ट, पल्मोनरी म्हणजे लंग्स आणि रिसक्सिटेशन म्हणजे की परत त्याला रिव्हर्ट बॅक करणे, रेस्क्यू करणे. आता 10 नंबरचा एमसीक्यू बघा. बॅक साइड ऑफ द स्कल इज नोन एज. ओके, आपलं जे स्कल आहे तर स्कलच्या बॅक साइडला काय म्हटलं जातं? ओके, तर इथे मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो, त्याच्यामध्ये आपण सर्व जे बोन्स आहेत ते काढू. ओके, फॉर एक्झाम्पल एक पेशंट आहे किंवा एक पर्सन आहे. ओके, त्याचा हे डोकं आहे. ओके, आता हे डोकं आपण असं वरतीला साईडने बघतोय. ओके, तर इकडे समोरच्या साईडला हे फ्रंटल बोन असणार, त्यानंतर मधून असं पॅराइटल बोन असणार आणि इकडे बॅक साईडला ऑक्सिपिटल लोब असणार. ओके, त्यानंतर इकडे कानाच्या साईडला पण एक बोन असतं, ते आपण अशा पद्धतीने दाखवू. ओके, कारण की हा जो समोरचा व्ह्यू आहे तर यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ओके, तर हा जो बॅक साईडचा याला आपण काय म्हणतो? ऑक्सिपिटल बोन, याला आपण ओ करू. त्यानंतर हा जो वरतीला जो आहे याला आपण काय म्हणतो? पॅराइटल. त्यानंतर हा जो कपाळच्या साईडचा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्रंटल, जो आपल्या समोरून प्रेझेंट असतो. आणि हा जो साईडचा आहे कानाच्या साईडचा याला आपण काय म्हणतो? टेम्पोरल. ओके, याला आपण म्हणतो टेम्पोरल. ओके, तर हे जे लोब्स आहेत आपल्या स्कलचे किंवा ब्रेनचे हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. ओके, बॅक साईड ऑफ द स्कल, आता तुम्हाला स्कलचा बॅक साईड विचारलाय. समोरचा जो आहे तर तो फ्रंटल आहे आणि जो बॅक साईडला येतो तर त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिपिटल एरिया असं म्हणतो. जो टेम्पोरल एरिया आहे तर हा जो साईडचा जो एरिया आहे याला आपण काय म्हणतो? टेम्पोरल एरिया असं आपण म्हणतो. त्यानंतर फ्रंटल एरिया तुम्हाला विचारलंय. फ्रंटल एरिया म्हणजे काय? जो आपला समोरचा आहे हा फ्रंटल एरिया. त्यानंतर ऑक्सिपिटल एरिया म्हणजे हा मागचा आणि पॅराइटल एरिया म्हणजे हा जो माथ्यावरचा जो एरिया आहे त्याला आपण पॅराइटल एरिया असं म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. डॅश डॅश ब्लड कंटेन पर्सेंट ऑफ कॉर्पस्कल्स. ओके, आपलं जे ब्लड आहे तर त्यामध्ये किती टक्के कॉर्पस्कल्स म्हणजे काय? की आपले जे ब्लडमध्ये जे सेल्स प्रेझेंट असतात, आरबीसी असेल, डब्ल्यूबीसी असेल, तर त्याचं तुम्हाला इथे मित्रांनो अमाऊंट विचारले. ओके, तर काल आपण प्लाझ्माचा अमाऊंट डिस्कस केलं होतं. प्लाझ्मा अमाऊंट किती आहे? प्लाझ्मा अमाऊंट हे 55% होतं. तर ब्लड कॉर्पस्कल किती आहे? तर ते 45% असणार. त्यामध्ये काय काय येणार? डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि प्लेटलेट्स, इरिथ्रोसाइट, त्यानंतर ल्युकोसाइट आणि थ्रोम्बोसाइट्स. ह्याचे तुम्हाला नावं पण विचारले जाऊ शकतात. त्यानंतर त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज वगैरे बायोलॉजीमधून सर्वचा स्टडी करून ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा.
डॅश डॅश इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट वे टू एक्सिट नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द बॉडी. ओके, आपल्या बॉडीमधून नायट्रोजनस वेस्ट जे बाहेर जात आहे तर त्याचा तुम्हाला इथे मेन वे विचारलंय. ओके, मेन जो आहे तर तो कोणता आहे, किडनी जे, बट तुम्हाला इथे काय विचारलंय, सेकंडरी विचारलंय. ओके, प्रायमरी जर विचारलं असतं इम्पॉर्टंट तर त्याच्यामध्ये तुमचं किडनी जाणार आणि सेकंडरी जर आलं तर त्यामध्ये काय येणार, आपली स्किन. ओके, तर आपल्या स्किन मधून जे आहे तर ते नायट्रोजनस वेस्ट बॉडीमधून बाहेर पडत असतं. फॉर एक्झाम्पल आपलं जे स्वेट आहे, ओके, तर स्वेटमधून आपलं जे सर्व काय नायट्रोजनस वेस्ट आहे तर ते बाहेर पडत असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डॅश डॅश इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द हेल्दी हेअर्स. ओके, हेल्दी हेअरसाठी खालीलपैकी काय इम्पॉर्टंट आहे, ऑइल, कार्बोहायड्रेट्स, बायोटिन आणि व्हिटॅमिन ई. ओके, व्हिटॅमिन ई आपल्या आईच्या हेल्थसाठी लागतं. कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये प्रायमरी एनर्जी सोर्स आहे. त्यानंतर ऑइलचं काय बॉडीमध्ये प्रॉपर फंक्शन आहे, बट फॅटचा एक सोर्स आहे. आणि बायोटिन. ओके, बायोटिनला कोणता व्हिटॅमिन म्हणतो मित्रांनो आपण, तर बायोटिनला आपण म्हणतो B7. ओके, तुम्ही बायोटिन, त्यानंतर कॅरेटिन, शॅम्पूच्या ज्या जाहिराती येतात, ओके, ॲडव्हर्टाइजमेंट येतात टीव्हीवरती, तर त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की सांगतात आमच्या प्रोडक्टमध्ये बायोटिन आहे, आमच्या प्रोडक्टमध्ये कॅरेटिन आहे. ओके, तर बायोटिन, कॅरेटिन हे सर्व आपल्या स्किन आणि हेअरच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर आता 40 नंबरचा क्वेश्चन बघा, 14 नंबर. ईईडीचा लॉंग फॉर्म विचारलाय. ओके, सर्वांनी काय करायचंय, आता लेक्चर झाला की ईईडी काय असतं हे गुगलला जा, सर्च करा, ईईडीचे डायग्राम वगैरे बघा. ओके, ईईडी म्हणजे काय, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. ओके, आता इथे पहिलेच दाखवले बघा, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. ज्यावेळेस आपण आउटसाईड सोर्सला असतो हॉस्पिटलच्या बाहेर आणि एखाद्या पेशंटला जर CPR द्यायची जर गरज जर पडली, तर कुठे मॉलमध्ये असाल, पेट्रोल पंपवर असाल, तर तिथे ईडी मशीन जे आहे तर ते अवेलेबल असतं. आता भारतामध्ये शक्यतो नाही अवेलेबल जास्त ठिकाणी, बट तुम्ही अब्रॉडमध्ये जर जाल तर तुम्हाला प्रत्येक जिथे पॉप्युलेशन जास्त गर्दी असते तर तिथे ईडी असतो म्हणजे असतोच. ओके, कारण की कोणाला पण अचानक जर हार्ट अटॅक जर आला तर आपण त्याला लगेच तिथे शॉक प्रोव्हाइड करू शकतो. ओके, एक शॉक प्रोव्हाइड करण्याचं हे मशीन आहे. ओके, हॉस्पिटलमध्ये आपण डिफिब्रिलेटर वापरतो, बट आउटसाईड सोर्समध्ये आपण ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर वापरतो, कारण की आपल्याकडे मॉनिटर वगैरे नसतं. हार्टच्या रिदममध्ये काय चेंजेस झाले तर ते आपल्याला तिथे ॲसेस नाही करता येत. ओके, तर हे जे ईडी मशीन आहे तर ते डायरेक्टली स्वतःहून ॲसेस करतं आणि स्वतःहून शॉक पण प्रोव्हाइड करत असतं. म्हणून याला काय म्हणतात, ऑटोमॅटेड, स्वतःहून शॉक प्रोव्हाइड करतं. एक्सटर्नल म्हणजे आपण एक्सटर्नल एरियामध्ये वापरू शकतो, आउटसाईड द हॉस्पिटल. आणि डिफिब्रिलेटर म्हणजे काय, शॉक प्रोव्हाइड करण्याचं मशीन. तुम्ही टीव्हीमध्ये बघितलं असेल. ओके, तर नंतर मित्रांनो आपला 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, डॅश डॅश बोन इज फ्लॅट इन शेप. ओके, तर आपला कोणता बोन जो आहे तर तो फ्लॅट शेपचा असतो, तुम्हाला असं विचारलंय. तर याचं जे राईट आन्सर आहे तर ओके, आपण जे सर्व जे बोनचे टाइप्स आहेत, त्याचे शेप्स आहेत तर ते सर्व आपण एकदा डिस्कस करू. ओके, सर्वात पहिला जे बोन असतो तर त्यामध्ये येतात मित्रांनो आपले लॉंग बोन्स. ओके, लॉंग बोन्स म्हणजे काय, की ज्यांची लेंथ आहे तर ती जास्त आहे आणि त्याची जी विड्थ आहे तर ती कमी आहे. फॉर एक्झाम्पल आपलं जे ह्युमरस आहे, ओके, ह्युमरस झालं. त्यानंतर आपलं फिमर बोन आहे, जे आपल्या बॉडीचं सर्वात लॉंग बोन असतं. ओके, फिमर आहे. त्यानंतर पायाचे अजून 2 बोन असतात, त्यामध्ये आपला टिबिया येतो. त्यानंतर टिबिया नंतर फिब्युला आहे. ओके, त्यानंतर हाताच्या मध्ये रेडियस येतात. ओके, तर तुम्हाला हे जे नाव आहे तर हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर रेडियस नंतर अल्ना आहे. त्यानंतर मॉडिफाईड लॉंग बोन जर बघितलं तर आपण जे क्लॅव्हिकल जे आहे तर क्लॅव्हिकलवर पण आपण एक क्वेश्चन घेतला होता. ओके, क्लॅव्हिकल. ओके, तर हे सर्व आपले लॉंग बोन्स आहेत. आता लॉंग बोन नंतर काय येतात मित्रांनो, सेकंड जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट बोन्स असं आपण म्हणत असतो. ओके, शॉर्ट बोन्स. आता शॉर्ट बोनचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर शॉर्ट बोन मध्ये असे छोटे छोटे बोन्स असतात. फॉर एक्झाम्पल आपले जे कार्पल आणि टार्सल बोन आहेत. ओके, कार्पल आणि जे टार्सल बोन आहेत तर ते सर्व आपले शॉर्ट बोन मध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट जे बोन आहे 3 नंबरचे, तर त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल सिसामॉइड बोन आपण बघू. ओके, सिसामॉइड बोन जे आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये कधी फॉर्म होत असतात, आफ्टर बर्थ जे आहे तर हे बोन्स फॉर्म होत असतात. MOID. ओके, ही त्याची स्पेलिंग आहे सिसामॉइडची. सिसामॉइड मध्ये आपलं पटेला जे बोन आहे तर ते सिसामॉइड बोन असतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे मित्रांनो, लॉंग झालं, शॉर्ट झालं, सिसामॉइड झालं. त्यानंतर 4th नंबरची जी कॅटेगरी आहे तर त्यामध्ये आपण इरेग्युलर बोन असे बघतो. इरेग्युलर. ओके, इरेग्युलर म्हणजे काय, की ज्यांना कोणता फिक्स शेप नाही. फॉर एक्झाम्पल आपले जे व्हर्टिब्राज आहेत. ओके, आपले जे व्हर्टिब्राज आहेत तर त्याला कोणता फिक्स शेप नाहीये, त्यामुळे ते याच्यामध्ये येतात. आणि त्यानंतर 5वी नंबरची जी कॅटेगरी आहे तर त्यामध्ये आपण काय बघतो, फ्लॅट बोन्स बघतो. ओके, फ्लॅट म्हणजे काय, की जे बोन असे पूर्ण चपटे आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट बोन. फॉर एक्झाम्पल आपलं स्टर्नम आहे, स्टर्नम हे फ्लॅट बोन आहे. त्यानंतर आपले जे रिब्स आहेत तर रिब्स पण आपल्या फ्लॅट बोन पैकी येतात. त्यानंतर आपला स्कॅप्युला आहे. ओके, स्कॅप्युला पण आपला फ्लॅट बोन आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर आपले जे पण क्रॅनियमची सर्व जी कॅव्हिटी आहे. ओके, तर सर्व क्रॅनियल बोन जे आहेत तर ते पण आपल्या फ्लॅट बोन पैकी येतात. त्यानंतर इरेग्युलर बोन मध्ये व्हर्टेब्रा असते, त्यासोबत आपले जे फेशियल बोन्स आहेत. ओके, तर फेशियल बोन सगळे आपले इरेग्युलर मध्ये येत असतात. ओके, तर हे जे 5 कॅटेगरीज आहेत तर ह्या 5 कॅटेगरी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि या सर्व तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये फ्लॅट बोन कोणता आहे ते विचारलंय, तर फ्लॅट बोन पैकी आपले जे स्कल बोन आहेत तर ते सर्व आपले
फ्लॅट बोन पैकी येणार आणि हे जे मी सर्व लिहिलंय तर हे सर्व मित्रांनो तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, हे कॉमन एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये ऍज इट इज विचारलं जाऊ शकतं की कोणतं पण बोनचं नाव देतील, फॉर एक्झाम्पल टीबीया बोनचं नाव देतील आणि त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट जो एमसीक्यू आहे मित्रांनो, तर त्यामध्ये बघा आपल्याला विचारलंय टेम्परेचर, पल्स आणि ब्लड प्रेशर, त्यानंतर रिस्पिरेटरी रेट कलेक्टिव्हली नोन एज. ओके, टेम्परेचर, ब्लड, पल्स, प्रेशर, त्यानंतर ब्लड प्रेशर, त्यानंतर रिस्पिरेटरी, हे जे आपण कलेक्टिव्हली जे पेशंटचे ऍसेस करत असतो तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, व्हायटल साईन असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, इसेन्शियल साईन, फंक्शनल साईन, क्रिटिकल साईन ही सर्व रॉंग ऑप्शन्स आहेत. आता याच्यावरती अजून कोणते कोणते एमसीक्यू विचारले जातात बघा. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर असेल तर टेम्परेचरमध्ये नॉर्मल टेम्परेचर किती असतं, टेम्परेचर वाढलं त्याला आपण काय म्हणतो, कमी झालं त्याला आपण काय म्हणतो, हायपरथर्मिया, हायपोथर्मिया, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पल्समध्ये पण आपण बघितलं की नॉर्मल पल्स किती असते 60 ते 100, त्यानंतर 60 पेक्षा कमी झाली तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रॅडिकार्डिया म्हणतो. 100 पेक्षा जास्त झाली त्याला आपण टॅकिकार्डिया म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लड प्रेशर 120/80 mm ऑफ एच जे असतो, कमी झाला तर त्याला आपण हायपोटेन्शन म्हणतो, जास्त झाला तर हायपरटेन्शन असं म्हणतो. त्यानंतर रिस्पिरेटरी रेट आहे ज्यामध्ये 12 ते 20 आपला नॉर्मल रिस्पिरेटरी रेट असतो. त्यानंतर 10च्या कमी जर गेला तर त्याला आपण ब्रॅडिपनिया म्हणतो. त्यानंतर जास्त जर झाला 24 पेक्षा तर त्याला आपण टॅकिपनिया असं पण म्हणत असतो. ओके, त्यानंतर पाचवा जो व्हायटल साइन आहे, तर नॉर्मली इन जनरल जर तुम्हाला जर विचारला तर पाचवा व्हायटल साइन आपण कोण म्हणतो, तर पाचवा व्हायटल साइन कोण असतो मित्रांनो, आपला पेन. ओके, पेन हा जो आहे तर हा पाचवा व्हायटल साइन आहे. बट जर तुम्हाला जर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जर विचारलं तर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपला जो पाचवा व्हायटल साइन जो आहे तर तो कोण असतो, आपले जे प्युपिलरी रिएक्शन्स आहेत तर ते ॲज अ पाचवा व्हायटल साइन म्हणून कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आता नेक्स्ट टाइम शिकू बघा, विच चेंबर रिसीव्ह ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द होल बॉडी. ओके, आता हा तुमच्या हार्टच्या अनाटॉमीचा क्वेश्चन आहे. ओके, एक डायग्राम काढू आपण हार्टची पूर्ण, त्यामुळे तुम्हाला समजेल. ओके, तर आपलं जे हार्ट असतं तर हार्टच्या अशा पद्धतीचे चेंबर्स असतात, असं 4 चेंबर मध्ये आपलं हार्ट असतं. ओके, वरती 2 चेंबर असतात आणि खाली 2 चेंबर असतात. इकडे एक सुपिरियर व्हेना केवा असतो आणि एक असतो इन्फिरियर व्हेना केवा. तर सुपिरियर व्हेना केवा आणि इन्फिरियर व्हेना केवा मधून सर्व जे बॉडी कडून येणार जे ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड, तर ते कलेक्ट होतं इकडे. ओके, याला आपण काय म्हणतो, राईट ॲट्रियम. ओके, आणि इकडचा जो असतो याला आपण काय म्हणतो, लेफ्ट ॲट्रियम. तर राईट ॲट्रियमचं काम काय असतं, सर्व जे ब्लड आहे तर ते कलेक्ट करण्याचं काम राईट ॲट्रियमचं असतं. आपल्याला एमसीक्यू मध्ये पण तेच विचारलंय बघा, कोणतं चेंबर आहे तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कलेक्ट करण्याचं काम करते. तर त्याचं आन्सर काय येणार आपलं मित्रांनो, राईट ॲट्रियम. ओके, राईट ॲट्रियम जे आहे तर ते पूर्ण बॉडीकडून ब्लड कलेक्ट करण्याचं काम करतोय. त्यानंतर 18 नंबरचा एमसीक्यू बघा, नॉर्मल रेशो ऑफ द रिस्पिरेटरी रेट टू द हार्टबीट. ओके, हा खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये किती रिस्पिरेटरी रेट असतात आणि किती हार्टबीट असतात त्याचा तुम्हाला रेशो विचारलाय. ओके, तर आता रिस्पिरेटरी रेट जर बघितले तर नॉर्मली आपण 15 ते 20 आपण 20 धरा फॉर एक्झाम्पल. ओके, 20 आपण रिस्पिरेटरी रेट बघतो आणि हार्टबीट किती असतात तर ते 60 ते 100 पर्यंत असतात. तर आपण याला किती कन्सिडर करू शकतो, आपण फॉर एक्झाम्पल 80 बीट जे आहे तर ते कन्सिडर करू शकतो. ओके, तर याला जर आपण डिवाइड जर केलं मित्रांनो तर 1/4 जे आहे तर ते आपलं आन्सर येणार. ओके, म्हणजे काय की एक रिस्पिरेटरी रेटला 4 बीट्स जे आहेत तर ते हार्टचे लागतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, वर्ल्ड कॅन्सर डे कधी सेलिब्रेट केला जातो. ओके, तर 4 फेब्रुवारी याचा आन्सर आहे. 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर द आयर्न ॲब्झॉर्प्शन. ओके, आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनसाठी कोणता व्हिटॅमिन गरजेचा असतो. ओके, आता आयर्न जे आपल्याला आहे तर ते जुन्या काळामध्ये जे पोहे बनायचे. ओके, आता रिसेंटलीचे नाही, रिसेंटली डायरेक्टली प्रेस करून बनवले जातात मशीनमध्ये. बट जुन्या काळातले जे पोहे होते तर ते आयर्नचे रॉड असायचे, आयर्नच्या रॉडमधून ते पोहे चपटे केले जात होते. ओके, आणि ज्यावेळेस ते आयर्नच्या मशीनमधून जात होते तर त्यामध्ये आयर्नचं जे कंटेंट आहे तर ते येत होतं. म्हणून आपण पोह्यामध्ये काय करतो मित्रांनो, लिंबू पिळतो. लिंबामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी असतं. ओके, तर व्हिटॅमिन सी काय करतं, जे पण आपलं काय आयर्न आहे तर आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनला अजून फॅसिलिटेट करतं. म्हणून आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये व्हिटॅमिन सी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण पोह्यामध्ये लिंबू पिळून खात होतो. ओके, कारण की त्याच्यामध्ये काय भेटतं, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि पोह्यामध्ये काय असतं, आयर्न असतं. तर ते आयर्न बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब व्हावं म्हणून आपण व्हिटॅमिन सी सोबत घेत होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विनिंग इज द प्रोसेस ऑफ डॅश डॅश. ओके, विनिंग म्हणजे काय, प्रोव्हाइड वॉटर टू द इन्फंट, त्यानंतर ग्रॅज्युअली प्रोव्हाइडिंग डाएट टू द इन्फंट. ओके, हे त्याचं राईट आन्सर आहे. ओके, आता इन्फंट म्हणजे काय की जो पण बेबी 1 वर्षाच्या आतमधला आहे त्याला आपण इन्फंट असं म्हणतो आणि 6व्या महिन्यापासून आपण त्याला विनिंग प्रोसेस म्हणजे काय, त्याला वरचं अन्न द्यायला जे चालू करतो त्याला आपण विनिंग असं म्हणतो. ओके, तर ग्रॅज्युअली सुरू केला जातो. ओके, हा जो ग्रॅज्युअली वर्ड आहे तर हा इम्पॉर्टंट आहे. ग्रॅज्युअली म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी लगेच त्याला बाजरीचा भाकर वगैरे चुरून देणार नाही. हळूहळू सर्वात पहिले त्याला आपण राईसचं पाणी देतो, त्यानंतर मग त्याला थोडा थोडा भात, शिरा असं जे सॉफ्ट डाएट असतात पहिले आपण सुरू करतो. नंतर मग हळूहळू आपल्या घरातलं जे अन्न आहे तर ते आपण त्याला सुरू करत असतो. ओके, तर ही जी सर्व कलेक्टिव्हली प्रोसेस आहे याला आपण काय म्हणतो, विनिंग असं म्हणतो. आणि ही जी विनिंग आहे तर विनिंग कधीपासून चालू केली जाते तर 6 मंथ पासून सुरू केली जाते. ओके, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं, टाइम तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
आणि 6व्या महिन्यापर्यंत बेबीला फक्त आपण ब्रेस्ट फिडिंग देत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट गिवन इन द पिक्चर. ओके, ज्यांना आपलं लेक्चर नंबर 3 केलेला आहे, ओके, तर त्यांना लगेच समजेल की ही डायग्राम कोणती आहे. ओके, याला आपण काय म्हणतो, फोलिस कॅथेटर म्हणतो. युरिन ट्यूब वगैरे काही म्हणत नाही याला आपण काय म्हणतो, फोलिस कॅथेटर असं आपण म्हणतो. ओके, फोलिस कॅथेटर हे आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आपण टाकत असतो, जेणेकरून जे युरिन रिटर्न झाले तर ते बाहेर येऊ शकत. त्यानंतर 23 नंबरचा एमसीक्यू बघा, स्टडी ऑफ द ह्युमन बॉडी स्ट्रक्चर इज रेफर ॲज. ओके, आपल्या जे बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याचा आपण जो सायंटिफिकल स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो. ओके, तर त्याचा आन्सर मित्रांनो ॲनाटॉमी. ओके, ॲनाटॉमीमध्ये आपण बॉडीच्या स्ट्रक्चरचं स्टडी करतो आणि फिजिओलॉजीमध्ये आपण बॉडीचं जे ऑर्गनचे फंक्शन्स आहेत तर त्या फंक्शनचा स्टडी आपण फिजिओलॉजीमध्ये करतो. त्यानंतर स्ट्रक्चरलॉजी अशी काही ब्रांच नाही. ओके, ॲनाटॉमी हा जो सब्जेक्ट आहे तर तुम्हाला आता फर्स्ट सेमिस्टरमध्ये हा सब्जेक्ट राहील. फिजिओलॉजी हा पण सब्जेक्ट राहील. ओके, त्यानंतर आता 24 नंबरचा एमसीक्यू बघा, डॅश डॅश इज नॉट हेरिडेटरी डिसीज. ओके, आता हेरिडेटरी डिसीज म्हणजे काय की ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे तर कॅन्सरची पण हिस्ट्री असू शकते, तर कॅन्सर पण जाऊ शकतो. त्यानंतर डायबिटीज तर कॉमनच आहे. त्यानंतर हायपरटेन्शन पण जाऊ शकतो. बट ट्युबरकुलोसिस हा जो आहे तर हा इन्फेक्शियस डिसीज आहे. ओके, कम्युनिकेबल डिसीज आहे. ट्युबरकुलोसिस हा जो डिसीज आहे तर तो हेरिडेटरी डिसीज नाहीये. त्यानंतर व्हिटॅमिन ए. ओके, हा तर भरपूर वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं. ओके, तर व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं मित्रांनो, नाईट ब्लाइंडनेस असं म्हण. हा जो डिसीज आहे तर हा होत असतो. आता का होतो, व्हिटॅमिन ए जे आहे तर व्हिटॅमिन एला आपण काय म्हणतो, रेटिनॉल. आणि हे जे रेटिनॉल आहे तर आपल्या आईज मधलं एक पिगमेंट असतं, रोडॉप्सिन पिगमेंट. ओके, तर रोडॉप्सिन पिगमेंटच्या जनरेशनसाठी व्हिटॅमिन एची गरज पडते. आणि रोडॉप्सिन पिगमेंटचं फंक्शन काय असतं की जे डिम लाईटमध्ये आपल्याला जे लाईटचे जे सेन्सेशन येतात तर ते ओके, तर सेन्सेशन येण्याचं काम रोडॉप्सिन करत असतं डीममध्ये. ओके, तर रोडॉप्सिनच बनत नाही, त्यामुळे डिम लाईट म्हणजे अंधारामध्ये काय होतं की आपल्याला काही दिसत नाही, त्याला आपण काय म्हणतो, नाईट ब्लाइंडनेस. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, लायसन टू प्रॅक्टिस नर्सिंग इन महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ॲज अ नर्स म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्हाला लायसन लागणार आहे, रजिस्ट्रेशन लागणार आहे. तर ते रजिस्ट्रेशन तुम्हाला कोण देणार, तर ते कोण देणार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, ज्याची एस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे 1966ला. आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलचं काम काय असतं, सिलेबस प्रोव्हाइड करणं आणि कॉलेज नवीन ओपन करणं, त्यांना गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणं, हे इंडियन नर्सिंग काउन्सिलचं काम असतं. इंडियन नर्सिंग काउन्सिल ही 1947ला एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. ओके, इंडियन नर्सिंग काउन्सिलचं जे सेंटर आहे तर ते दिल्लीमध्ये असतं आणि आपलं जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे तर मुंबईमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. ओके, त्यानंतर 27 नंबरचा एमसीक्यू बघा, डॅश डॅश इज नोन ॲज द मिल्क इजेक्टिंग हार्मोन. ओके, हा पण इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जातो. ओके, तर आता प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिनमध्ये मेनली जे आहे तर ते विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं याच्यामध्ये. आता प्रोलॅक्टिन म्हणजे काय, मिल्कचं प्रोडक्शन करणारा प्रोलॅक्टिन हार्मोन. ओके, आणि मिल्क इंजेक्शन म्हणजे काय की ब्रेस्टमधून मिल्कला बाहेर काढणारा हार्मोन, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिटोसिन हार्मोन. ओके, आता हा जो ऑक्सिटोसिन हार्मोन आहे तर हा पोस्टेरियर पिट्युटरी पासून येत असतो, याला आपण लव हार्मोन असं पण म्हणत असतो. ओके, तर याला आपण मिल्क इजेक्टिंग हार्मोन किंवा लेट डाऊन रिफ्लेक्समध्ये कोणता हार्मोन हेल्पफुल असतो, तर तो ऑक्सिटोसिन असतो. आणि जे मिल्कचं जनरेशन होतंय किंवा प्रोडक्शन होतंय तर प्रोडक्शनमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन आहेत, किंवा तुम्हाला मिल्क सिंथेसिस पण विचारलं जाऊ शकतो. ओके, जर तुम्हाला मिल्क सिंथेसिस जर विचारलं तर प्रोलॅक्टिन हा जो हार्मोन आहे तर मिल्क सिंथेसिसमध्ये काम करत असतो. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा, फूड वेस्ट इन हॉस्पिटल इज डिस्कार्डेड इन. ओके, हे तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ओके, तर जी ब्लॅक कलरची बॅग असणार आहे किंवा ग्रीन कलरची, त्यामध्ये आपण डोमेस्टिक वेस्ट सर्व टाकत असतो. येलो कलरच्या बॅगमध्ये आपण काय करतो, सर्व अॅनाटॉमिकल वेस्ट टाकतो. ब्लू कलरच्या बॅगमध्ये आपण ग्लासवेअर टाकतो आणि रेड कलरच्या बॅगमध्ये सर्व प्लास्टिकचं किंवा रबरचं मटेरियल टाकतो, जे आपल्याला रिसायकल करायचं असतं. त्यानंतर विच आर्टरी सप्लाय टू द हार्ट. ओके, हार्टला स्वतःला ब्लड सप्लायची गरज असते. ओके, हार्टचं स्वतःचं काम काय की ब्लड पंप करणं. बट हार्ट बघा किती लॉयल आहे की हार्ट स्वतःमध्ये जरी ब्लड कलेक्ट असलं तरी पण ते हार्ट स्वतःचं ब्लड आहे तर ते यूज नाही करू शकत. ओके, त्यामुळे हार्टला पण स्पेशल आर्टरीज असतात, तर त्या आर्टरीजला आपण काय म्हणतो मित्रांनो, करोनरी आर्टरीज असं आपण म्हणतो. ओके, जर डायग्रामॅटिकली बघितलं तर असं आपलं हार्ट आहे. ओके, या हार्टचं जे लेफ्ट चेंबर आहे तर लेफ्ट चेंबर पासून इकडे लेफ्ट इकडच्या साईडला असं एक ॲओर्टा जात असतो. ओके, तर हा ॲओर्टा स्टार्टिंगला थोडासा बल्ज असतो आणि इथून आर्टरीज आलेल्या असतात. तर राईट करोनरी आर्टरी आणि लेफ्ट करोनरी आर्टरी अशा दोन आर्टरीज असतात. ओके, त्यापैकी ही जी आहे तर ही कोणती येणार मित्रांनो, आपली राईट करोनरी आर्टरी, ज्याला आपण आरसी असं म्हणतो. ओके, राईट करोनरी आर्टरी. आणि इकडे असते लेफ्ट करोनरी आर्टरी, तिला आपण काय म्हणतो, एलसी असं आपण म्हणतो. ओके, अँजिओग्राफीचा रिपोर्ट जर कोणी बघितला तर त्यावर तुम्हाला हे आर्टरी दिसला, आरसीए, एलसी. तर आता ही जी एलसी आहे तर एलसीएचे दोन मेन ब्रांचेस असतात. सर्वात पहिली जी आहे तर हिला आपण काय म्हणतो, एलएडी असं म्हणतो. ओके, एलएडी. एलएडी म्हणजे काय, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरीला आपण म्हणतो. आणि ही जी बॅक साईडला चालली तर बॅक साईडला चाललेल्या आर्टरीला आपण काय म्हणतो, हिला आपण एलसीएक्स म्हणतो. ओके, म्हणजे काय, लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी. ओके, तर एवढंच फक्त कॉमनली ध्यानात ठेवायचं आहे. ओके, तर या आर्टरीचं जे नाव आहे त्याला आपण काय म्हणतो, करोनरी आर्टरीज असं आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर मित्रांनो आजचा आपला लास्ट एमसीक्यू आहे बघा,
नंबर ऑफ ॲम्ब्युलन्स. ओके, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याच्यापैकी ॲम्ब्युलन्सचा नंबर इमर्जन्सीमध्ये तुम्ही कोणता यूज कराल. ओके, सर्वांना आय थिंक माहीत असेल तरी पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे तुम्ही ॲटलीस्ट कमेंट तरी कराल. ओके, तर मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस जॉइन करायचे आहेत, तर त्यांनी लवकरात लवकर आपले क्लासेस जॉइन करून सिलेबस कव्हर करून घ्यायचा आहे. कारण की तुमच्या एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला सर्व एक्झाम फोकस कंटेंट भेटणार आहे, त्यानंतर नोट्स भेटणार आहेत, त्यानंतर भरपूर सर्व MCQची प्रॅक्टिस तुमची या बॅचमधून होणार आहे आणि सर्व जे क्लासेस आहेत तर ते रेकॉर्डेड सेशनमध्ये अवेलेबल आहेत. ओके, तर तुम्ही एनरोलमेंट करू शकता. ₹499 फीस फक्त आपण चार्ज केलेली आहे. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपली मेगा टेस्ट सीरीजमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन क्वेश्चन पेपर्स ॲज वेल ॲज प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर्स पण भेटणार आहेत. ओके, तर टोटल 20 टेस्ट आहेत. ओके, तर ज्यांना एनरोलमेंट करायचं आहे त्यांनी मला मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. ₹199 फीस फक्त आपण याची ठेवलेलं आहे. खूप कमी फीस ठेवलेली आहे. ओके, अनलिमिटेड टाईम तुम्ही या सर्व टेस्ट आहेत तर ते अटेम्प्ट करू शकता आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की तुम्हाला किती मार्क्स मित्रांनो पडताय. ओके, तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे याच्यामध्ये काही नसते, तुम्हाला ऑलरेडी सर्वांना माहीत असेल. ओके, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा आणि अजून कशा टाईपचे थोडे हार्ड टाईपचे MCQ जर तुम्हाला लागत असेल मित्रांनो तर ते पण सांगा. आपण अजून याच्यापेक्षा थोडे बेटर आणि अजून थोडे हार्ड टाईपचे MCQ आहेत तर ते आपण एक्झाम फोकस कंटेंट सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांनी हे जे सर्व MCQ आहेत तर याच्या नोट्स बनवायच्या आहेत आणि स्टडी करायचा आहे. तर विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग CT